ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता एक मोठी बातमी। ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकरांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेला आहे। सकाळी 11 वाजता त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले। खिचडी घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना ईडीकडून समन्स आलेला आहे। सकाळी 11 वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे समन्स अमोल कीर्तीकर यांना पाठवण्यात आलेला आहे। खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आले। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, अमोल कीर्तीकरांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं असल्याचं कळतंय, काय अपडेट? खिचडी घोटाळा आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं कोविड काळामध्ये बीएमसीनं कंत्राट दिले तर आणखी त्याच्यामध्ये अनेक मध्यस्थांनी काम केलं। सूरज चव्हाण त्याच्यात नाव होतं, अमोल गजानन कीर्तीकर नाव होतं। ईडीने खरं तर ईओडब्ल्यूने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर ईसीआर दाखल केलाय। तपास सुरू आहे कधीपासून। आणखी या सगळ्या विषयात मेजर ऐरणीवर आता हा आलेला आहे। अमोल गजानन कीर्तीकर यांना ईडीनं आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवलेलं आहे। ही सगळी चौकशी ज्या पद्धतीनं सुरू आहे, आणखी निवडणुकीच्या तोंडावर, म्हणजे आपल्याला माहिती आहे की अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे गटाचे मुंबईतले आता लोकसभेचे यंदाचे उमेदवार आहे। एकीकडे त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे आणि दुसरीकडे त्यांना खिचडी घोटाळ्यामध्ये समन्स बजावलंय। त्यामुळे या निवडणूक पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारी झाली असताना त्या पार्श्वभूमीवर हे समन्स जारी केलं गेलंय। हे अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे। बघूया आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, काय होतंय ते। बरं प्रशांत, आणि अमोल कीर्तीकर आज चौकशीसाठी हजर राहणार आहेत का? अजूनपर्यंत त्यांच्याकडनं स्पष्टता आली नाहीये, पण साधारणतः 10:30 वाजता हे स्पष्ट होईल की आज ते हजर राहणार का। त्यांना खरं तर ईडीने जे समन्स जारी केलंय त्या जारी केलेल्या समन्सच्या आधारावर प्रत्येक समन्स धारकाला मुदत मागायची संधी असते, जर त्याला ते पहिलं समन्स असेल तर। त्या संधीचा फायदा हे अमोल कीर्तीकर नक्कीच घेऊ शकतात आणि त्यांनी वकिलाच्या माध्यमातून ते ईडीला पत्र सुद्धा सादर करू शकतात। हे अर्थातच 10:30 वाजता स्पष्ट होईल, पण जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार हजर राहण्यासाठी अमोल कीर्तीकर हे मुदत घेऊ शकतात हे आपल्याला समजतंय। बरं, आणि प्रशांत, अमोल कीर्तीकरांना खिचडी घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलंय। आपण प्रेक्षकांना सांगूयात हे खिचडी घोटाळा नेमका काय आहे। आपल्याला माहिती आहे की बीएमसीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या गोष्टींना निधी देण्यात आला होता कोविड काळामध्ये प्रत्येक सर्वसामान्य आणखीन गोरगरीब यांना खाद्यान्न पुरवण्यासाठी, आणखीन त्याच वेळेस वेगळ्या ठिकाणी खिचडीचं वाटप सुद्धा करण्यात आलं होतं। तर या सगळ्या प्रकरणामध्ये दिले गेलेले कंत्राट आणि याच्यामध्ये वास्तवात दाखवलेले अनेक वेगळ्या प्रकारचे आकडे, या आकड्यांमध्ये खूप मोठी तफावत आढळून आली होती। त्यानंतर या सगळ्या विषयामध्ये आर्थिक मोठी हेराफेरी झाली, कारण जी उपलब्ध कागदपत्र होती ती उपलब्ध कागदपत्रांमध्ये दाखवण्यात आलेले आकडे म्हणजे ही संख्या अधिक वाढवून पैसे लाटल्याचा हा आरोप। बरं प्रशांत, माफ करा थोडं थांबवते। आपल्यासोबत खासदार अरविंद सावंत जोडले गेलेले आहेत। अरविंदजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। अमोल कीर्तीकरांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेला आहे, आपली प्रतिक्रिया? किती कपटी राजकारण करू शकतात आणि किती खालच्या पातळीवर बीजेपी जाऊ शकते त्याचे उत्तम उदाहरण आहे। मुळात त्या खिचडी प्रकरणामध्ये जो कोणी प्रमुख आहे तो त्यांच्या बरोबर आहे, भारतीय जनता पार्टी बरोबर आहे। तो सोडून त्या आमच्या सूरज चव्हाणला आतमध्ये ठेवायचा। आता ईडी आता अमोल कीर्तीकरांची उमेदवारी आहे, त्यांना माहिती आहे की हा लोकसभेला उभा राहतोय, मग कपटी कारस्थान कसं करायचं ते इतक्या नीच पातळीवर बीजेपी चाललेली आहे ना की त्यांना खरंच कोणत्या शब्दात त्याची निर्भत्सना करावी शब्दही अपुरे आहेत आता। ठीक आहे, आले बघू समज। बरं, म्हणजे निवडणुकीच्या आधी बीजेपीचं हे षडयंत्र आहे असं तुम्ही म्हणताय? 100% पायाखालची वाळू सर कसले 400 पार करता हो। लाज वाटली पाहिजे तुम्हाला, जनाची नाही निदान मानाची तरी। यासले धंदे करून 400 पार करतात तुम्ही। सगळ्या त्या देशातील संस्थांचा गैरवापर सुरू आहे। ठीक आहे अरविंदजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी, आपली प्रतिक्रिया देण्यासाठी। आणि प्रशांत, तुमचेही धन्यवाद या सविस्तर माहिती